हे नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपण घराचा परत काढतोय. नवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी देतो इथे. तर तुम्ही बघत असाल मागे हे आपलं घर दिसतंय. तर आता बरीच कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो की ह्याच्यात अजून काय-काय चेंज आपण केलं आहे, काय-काय कुठपर्यंत काम आपली होत आलेत. तर चला आजचा हा व्हिडिओ आपण इथे स्टार्ट करूया आणि तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो. आज माझ्याबरोबर सिद्धी आणि कीर्ती आहेत. तुम्ही मागे बघत असाल, माझ्या भावाच्या मुली आहेत दोघी. तर त्या आज आहेत माझ्याबरोबर. तर त्या आज पण माझ्या व्हिडिओमध्ये असतील. त्यांच्यावर आपण हा व्हिडिओ आपण आज कव्हर करू. तर हे बघा घर आपलं. एक घर आहे आणि आपण जो आज प्रवास केलेला आहे तो पूर्ण आज बुलेटवर केलेला आहे आपण. ही बुलेट इथे लावलेली आहे. हे मागे बघताय ते हे मंदिर आहे आपल्या गावचं, जे तुम्हाला मी मागे दाखवलं होतं ते. तर हे आहे आपलं घर. हे बघा तुम्हाला मागे दिसत असेल. तर मी कॅमेरा आता मी हे फ्रंट कॅमेराने जाता तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतो. तर चला तुम्हाला आपल्या घराचे अपडेट्स देऊया नवीन. हे जाऊ हे बघा, हे आपलं फ्रंटनी कसं घर दिसतंय ते. हे तुम्हाला मागे मी दाखवलं होतं की हे बाजूला आमचं एक 4 घरांची वाडी आहे. ते हे दुसरं घर आणि हे मंदिर आहे आमचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघाल त्यामुळे तुम्हाला दिसेल की हे मंदिराचं मी कव्हर केलं होतं. हे आपलं पुढे अंगण येणार आहे इथे. इथे आता ही आपली बुलेट इथे लावली आपण. तर आजचा ह्यावेळीचा जो प्रवास होता हा बुलेटवरच होता. तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. तर तो पण बघा तुम्ही. रस्त्याचे अपडेट्स पण तुम्हाला मिळतील. तर हा एक आहे आपला पुढचा फ्रंटचा व्ह्यू आपला. तर चला आपला घराचा व्हिडिओ चालू करूया. का हे बघा दोघं कसे पळत आहेत. यांना मुलं उगाच छेडतात त्याच्यामुळे ना हे इकडे पळत आहेत ते लोक. ए तिकडून जा, तिकडून जा, जा इकडून जा, इकडून जा. अरे अरे त्याला मी इकडून जा म्हटलं, त्याला वाटलं मी हे करते. त्या मुलांनी पूर्ण त्याला गोंधळ टाकला. गोंधळ घातला. गावची मुलं असते. माझ्या भावा दुसरा भाऊ आहे त्याच्या घराची आज गृहप्रवेश आहे ना, तर तिथे सगळे मंडळी आलेली आहेत. तर त्याच्यामुळे ते आज इथे मुलांचा गोंधळ भरपूर आहे. तर चला आपलं घराचा चालू करूया व्हिडिओ आपण. तर हा एंट्रन्स आहे, हा बघा, हा आपण स्वागताचा दरवाजा लावलाय. तर ही आहे कीर्ती आणि ही आहे सिद्धी. तर चला दरवाजा उघडून आपण करूया. हा सागा दरवाजा, तुम्ही मला जस्ट दरवाजा पण दाखवतो फ्रेम. ह्या डिझाईन मध्ये आणि हे सगळी चिल्ली पिल्ली इकडे आलेत कार्यक्रमासाठी. सगळ्यांची मस्ती चालू आहे. चलो तर हे आपलं बेडरूम, आपला हॉल आहे. हा एंट्री आपण केला तर इथे पण बेडरूमला मी बघा इथे पण दरवाजे आपले लागलेले आहेत. फ्लोरिंगचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे इथे. तर हे सगळी फ्लोरिंग तुम्ही बघा. हा जो दरवाजा आहे ना, हा आपला वरती टॅरिसला दरवाजा आहे. त्याचं थोडं काम बाकी आहे, तुम्हाला वरती दाखवतो मी. आणि हे आपलं आहे हॉल. हे विंडोज पण तुम्ही बघा, आपल्या विंडोज पण लागलेले आहेत. आता लाईट्स वायरिंगचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालं नाही त्यामुळे लाईट्स लावू शकत नाही इथे. तर हे आता सध्या हा व्ह्यू तुम्हाला मिळेल इथे. तर ही गँग पण आपल्यावर फिरते आता. यांना पण घराचं टूर करूया आपण. तर हे चांगलं वाटतं ना आता. विंडोज आपल्याला मस्त वाटतं इथे. विंडोजची डिझाईन छान आहे. हा, विंडोची डिझाईन एकदम म्हणजे चांगली. तुम्हाला मी जवळच दाखवतो. म्हणजे ही जवळपास अशी काच आहे स्लायडिंग आणि याला जाळी वगैरे पण आपण दिली एक एक्स्ट्रा. हे मंदिर आपलं. मुलांचा पूर्ण गोंधळ चालू आहे. याला जाळी हे केली आहे. हा जाळी हो, जाळी लावली बघ. उघड बघ. नाही, पहिली ही बंद करा. तिकडून त्याला तिथून लॉक आहे. उघड. तर इथे ह्या 2 विंडो आहेत त्यामुळे कसं हवेशीर वाटतंय सगळं. आता इथे ना वरती सिलिंगचं काम बाकी आहे. ते त्याला आम्हाला थोडा वेळ जाणार आहे. वायरी सर्व खिचलेल्या आहेत. इथे 4 लाईट आहेत आणि 2 फॅन आणि मध्ये एक झुंबर. बघा इथे तुम्हाला दिसेल हे असं. आणि इथे समोर टीव्ही युनिट वगैरे इकडे येईल. आणि तिकडे कॉर्नरला जो आहे ना, या कॉर्नरला इथे आमचं हे बघा इथे आहे ना, इथे देवाचं स्टँड लावायचा आमचा प्लॅन आहे. इथे टीव्हीचं युनिट आहे आणि समोर ना, हा इथे लागेल. आणि ही दुसरी विंडो. तर आता इथे हे तुम्ही बघाल ना, हा इथे
हा फर्स्ट बेडरूम. हा इथून तुम्ही बघाल तर हा आपला एंट्रीचा दरवाजा आहे. हा इथे फर्स्ट बेडरूम. आणि ह्याच्या बाजूला तुम्ही बघाल तर हे जिना आपला इथून जिना गेलाय. इथे आमचं बाथरूमचा प्लॅन होता, पण ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की सक्सेस नाही आला. आता इथे स्टोरेजसाठीच आम्ही करणार आहोत. तर हे बघा, इथून हा बाहेरचा व्ह्यू. आपण बेडरूम मध्ये जाऊया. बेडरूमचा दरवाजा मी पहिला तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला डिझाईन दाखवतो. बघा, हे दरवाजाचं आपलं डिझाईन आहे. सिद्धी डोर पण कर ना, मग बेडरूम हे करतो मी. तर हा डोर आहे ना, हा सेम डोर आम्ही ना दुसऱ्या बेडरूमला पण लावलाय आणि तोच किचनला पण लावलाय. सेमच ठेवला पॅटर्न. आता इथे बघा, इथे 2 विंडो. हे मागच्या मी तुम्हाला दाखवला. आता हे कसं विंडो लागले त्यामुळे ना याचा लुक चांगला आलाय. तेव्हा हे तर वायरिंगचं काम अजून चालूच आहे. हे आता हे वायर सोडले, आता हे सगळं प्लास्टर मध्ये कव्हर करण्यात येईल. थोडंफार हे असं आहे. ह्या 2 विंडो. हा, इथे पण तोच सेम आहे. सिद्धी तसंच आहे. म्हणजे 2 स्लायडिंगच्या काचांचं आणि मागे जाळी. म्हणजे कसं मच्छरचं टेन्शनच नाही. हे प्रत्येक रूम मध्ये हे सगळीकडे जिथे स्लायडिंग विंडो आहेत ना, तिथे तोच पॅटर्न ठेवला आहे. हे बरं आहे. हे बरं आहे ना, म्हणजे मच्छरचं नाही. म्हणजे कसं रात्री आपल्याला उघडा ठेवायचा असेल ना, तरी पण आपण ते काही प्रॉब्लेम हो, नाही. विंडो उघडी ठेवली, जागी लावून ठेवली, रात्री पण कधी गरम वाटलं तर मच्छरचा किंवा कुठल्या कीटकाचं काही टेन्शन नाहीये. कारण गावी कसं प्रॉब्लेम तोच असतो ना, की मच्छर वगैरे असते. मेन आपल्या गावी ते किडे. किडे पावसाळ्यामध्ये जास्त तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आता हे टेबल, आता वायरिंगचं काम चालू त्यामुळे हा टेबल त्यांनी बनवून ठेवला. ह्याच्यातच सगळं ते वायरिंगचं करतं. इथे पण 2 आपण लाईट दिलेले आहेत आणि हे मध्ये फॅन. आणि इथे एसीच आहे. हे जे समोर तुम्ही बघताय ना, ह्या साईडला हे एसी साठी आम्ही इथे ठेवलं. इथे एसी येईल. मग दोन्ही बेडरूम मध्ये एसीचं प्लॅनिंग आहे आणि हॉलमध्ये पण आम्ही एक कॉमन एसी ठेवणार आहे. तर हे असं बेडरूम झालं. तर चला आता आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया. हे जी फ्लोरिंग आहे ना, ही सगळीकडे आम्ही सेमच ठेवले. तुम्ही बघा, इव्हन बेडरूम मध्ये पण तेच आहे आणि इथे स्टेअर्सला पण तेच आहे. आणि इथे स्टेअर्सला तुम्ही एक ब्लॅक अँड थोडंसं ग्रे कलर मध्ये कॉम्बिनेशन ठेवलंय. तर आपण नंतर टेरेसवर जाऊया. पहिला आपण इकडून व्ह्यू घेऊया. आता हे बघा, हे हॉलमधून समोर जाताना समोर बघा हे बाथरूम आहे. आणि इथे दरवाजाचा जागा आहे, पण इथे आम्ही दरवाजा लावणार नाही. ते फक्त कडप्पा लावून फ्रेमिंग केलेलं आहे याला. हे समोर बाथरूम आहे आणि हा सेकंड बेडरूम. ह्याला पण सेम डोर आहे. आणि इथे म्हणजे ऑलमोस्ट सेम पॅटर्न आहे. सेम स्लायडिंग विंडो, सेम एरिया, 12x12चा एरिया. आणि हे मागे आमचं जुनं घर आहे. हे वायरिंगचं काम चालू आहे इथे पण. हे अजून ते प्लास्टर करतो बाकी आहे. है ना, हे सगळे सेम. म्हणजे आपले रूम मस्तच झाले. हे ओपन करू नको, हे नको. ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला तरी हे जुनं घर आमचं. जुनं घर अजून मोडलं नाहीये, तर त्याचा व्हिडिओ पण आपण एक बनवू. तर चला आपण जाऊया आता आपल्या दुसऱ्या रूमकडे. तर आता हे आहे ना, तुम्हाला मी बोललो ना मगाशी बाथरूम. तर हे बाथरूमचं पण फ्लोरिंग आणि बहुतेक काम झालेलं आहे. फ्लोरिंग आणि टाईल्स लावून सगळं पूर्ण बाथरूम रेडी आहे. फक्त प्लंबिंगचं वर्क बाकी आहे इकडे. तर हे तुम्ही बघाल नाही, ते हे सगळे प्लंबिंगचे ना, त्या लोकांनी सगळे हे काढून ठेवलेत पॉईंट्स. तिकडे कॉर्नरला गिझर, इथे हे तुमचं टॉयलेटचं हे बघा, इथे खाली मोठा होल हे आहे ना, हे आपलं इंग्लिश टॉयलेट आहे इथे. इथे आपलं मिक्सर बसेल इथे 2-in-1 वाला. आणि इथे हे फिल्ड ह्याच्यासाठी आपला गिझरसाठी पॉईंट आहे. आणि हे आलं आपलं इथे जो दिसतो तो शॉवर. आणि इथे बेसिन येईल आपलं या भिंतीला बघा. ह्या इथे लेफ्ट आणि राईट साईडला बाकी पण सेम पोझिशनमध्येच त्याचं बेसिन येईल. तर हे बघा, इथे आता आपण बाहेर आलो नाही, आपण आता चाललो आहे किचनकडे. तर हा किचन आहे आमचा. किचन पण आमचा म्हणजे पहिला लहान वाटला होता, पण आता का भरपूर मोठा म्हणजे प्रॉपर आहे. म्हणजे आमच्या फॅमिलीसाठी इनफ आहे. तर इथे पण स्लायडिंग वगैरे सगळं लागलेलं आहे. इथे टाईल्स बघा तुम्ही, पूर्ण टाईल्सचं काम झालेलं आहे. दरवाजा फिटिंग झालेला आहे. इथे आम्ही स्टोरेज करणार आहे वरती. तर हा आहे किचन. इथे वायरिंग बघा अजून चालूच आहे काम. तर हिचं फ्लोरिंग सगळं झालेलं आहे. आणि ह्या कट्टा बघा तुमचा, ओटा आमचा. तर बऱ्यापैकी म्हणजे काम ऑलमोस्ट किचनचं पूर्ण आलं. इथे फक्त इथे नळ वगैरे लागतील. तर हा आहे एक व्ह्यू. इथे कॉर्नरला फ्रीज वगैरे येईल. तर आपला पूर्ण घर रेडी झालं की एक त्याचा व्हिडिओ पण आपण पुन्हा एक बनवू.
हा सेम डोर मी तुम्हाला बोललो ना की तिन्ही डोर आम्ही सेम ठेवलेत. हे बॅक साईड आमच्या घराची, जुन्या घराची. थोडं चालू आहे. हा पंकज आला आहे भाऊ आहे माझा तो. तर हे जुनं घर मागचं साईडला हे बघा, हे पूर्ण कंडिशन बॅड आहे त्याची. आता हे बाहेरून बघा तुम्हाला दाखवतो मी. हा असा दरवाजा, ह्याचा जो फ्रंट आहे तो आम्ही बाहेरच्या साईडला ठेवला आहे. सिद्दीक इकडे आहेत ना. हां ये इकडे, ये वरती. हां ती एक पायरीचं काम अजून झालं नाही ना, आता ते पायाला फटकन हे झालं, अंदाज नाही आला. ते मंदिर इथून बघ किती मस्त वाटतं. ऊन खतरनाक आहे. एकच गाडी आहे. ये वर दीदी जा. एक नंबर झाला. हा पण हा व्ह्यू तर एकदम बना किती क्लास वाटतोय. हा व्ह्यू कोणाचा आहे ना? नाही तसं नाही, वरती कोणाचा आहे ना ऐकला त्यामुळे क्लिअर आहे. हां म्हणजे पाऊस पडताना समज आपण कधी गणपती वगैरे आलो, पाऊस पडताना तर काय वाटेल इथे ना एकदम. म्हणजे आपण हा वरचा व्ह्यू कधी बघितलाच नव्हता ना, या टॅरिसच्या ह्याच्याने आपल्याला. वायरीचं सांभाळायला हे बघ, हे झाड ना आपलं. हां नाही, वायरचं मोठं सांभाळायला वायरी सांभाळायला लागणार आहे. हे काम दोनदा होत नाही ना, तो आता थोडंसं गडबडच आहे. ते काय मारलं मॅच मला. हा पोल इकडे आहे ना, आणि ह्या पोलपासून पोल आता हा कसं देणार हेतून घेणं तर दोघांच्या घरामधून किती एक पोल लागणार आणि ह्या पोलला कनेक्ट करायचं आहे. हां म्हणजे इकडून इकडे असं घ्यायचं एल शेप. अच्छा हा इथे इथे घ्यायचा आणि इथून तिकडे फिरवणार, म्हणजे त्या ह्याला कनेक्ट होणार. अच्छा मग हा वायरचा आपला प्रॉब्लेम निघून जाईल. आपल्याला टेन्शन नाही. बरोबर. वायरमॅन कोण तो आला नाही ना? नाही ना, येणार होता. अरे माझा मित्र तो हां तो येणार होता. कधी आज येणार होता तो बोर्ड घेऊन. आता फोन लावतो मी, लागतच नाही त्याचा फोन. पप्पा पण बोलतायत त्याचा फोन लावू. त्याने ना मग त्यांनी अण्णांनी कोणाला तरी पाठवलं आणि मग त्यांनी त्याला काल भेटला. मग तो की मी उद्या बोर्ड बनवलेत, बोर्ड घेऊन येतो म्हणून. हां आला नाही तो. त्याला बघ एकदा बोलून लागत असेल कॉल तर. पप्पा बोलले उद्या 10 पर्यंत मावशीकडे पोचा. ते मावशीकडून कोण तो विशू का कोण आहे ना, तो कार घेऊन जाणार आहे मुंबईला. अच्छा हां मग ठीक आहे, मग होऊन जाईल ना, मग तुमचं टेन्शन नाही. जा पनवेलला सोडेल. नाहीतर मी आता बोलणार होतो
तिकीट काढली नसेल तर परवाची काढा. हां परवाची काढायला सांग. हे असते तर बरं झालं आपण थांबलो असतो तर. हा बघ हा क्रॅक आहे ना, हे बघ इथून ते पाणी गेलं, इथेच गेलं बघ कीर्ती सिद्धी. हो इकडे चला ना ऐसा फोन करा जाते जो काम पूरा किया है, जो किया है ना वो तो बहुत गंदा किया. ते काय बोलवतो माहिती आहे प्लास्टिक, कारण की ह्याने व्हायब्रेटर वापरलं नाही. व्यवस्थित ठोकलं पण गेलं नाही, मध्ये जो गॅप बबल्स राहिले क्लिअर कट दिसून येते आता बघून. तोच गडबड झालेला आहे. आयला नसतं पण याला लपडी पूर्ण आपली टिप 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 तर मित्रांनो तुम्हाला होम टूर तर मी दिली. ही आपली बुलेट इथे उभी केले. हा आपला अंगण आहे. तर परत एकदा तुम्हाला एक जस्ट लुक घराचं प्रॉपर एक थोडासा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे वरती बघा डोंगर पूर्ण हे दिसतंय पूर्ण म्हणजे डोंगर साईडने बघा मागच्या साईडने डोंगर. तर चला बरं.